माझे नाव भास्कर मधुकर भोज, मुक्काम पोस्ट मात्रेवाडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथून आलेलो आहे. तर मी 2 ते 3 वर्षापासून दुग्ध व्यवसाय करीत आहे. तर दुग्ध व्यवसाय करीत असताना मी पहिले डेअरीला 1 वर्ष दूध घातलं. त्यामध्ये मला काहीच परवडत नव्हतं. गायींना चारा, पाणी, खर्च हा काहीच निघत नव्हता. त्यानंतर मी निर्णय केला शहरात जायचा. तर पिंपळगाव बसवते या ठिकाणी मी शहरात दूध घेऊन गेलो. घेऊन जात असताना पहिले 5 लिटर गेलं, 10 गेलं, आज 150 लिटर पर्यंत दूध विक्री चालू झाली माझी. तर हे करीत असताना लोकांचा असा हे झालं का तुम्ही प्रॉडक्ट द्यायचा आम्हाला, ती पुरेपूर माहिती नव्हती आपल्याकडे. ती माहिती नसताना आपण घरी बनवायला सुरुवात केली. पण ती बनवत असताना ज्या अडचणी यायच्या ते त्याला काही जमतच नव्हतं. तर मी ज्ञानसुंदरी हे ऐकलं होतं यूट्यूबवर. तर इकडे येता येता मला वर्ष झालं. सरांशी कॉन्टॅक्टमध्ये मी होतो. सर म्हणायचे येऊन जा. पण मी जावा की नाही जावा, गावातले लोक आपल्याला हसतील, काही पण उद्या करतो हा शेती सोडून. तरी पण मी निर्णय घेता वर्ष गेलं माझं. आज जाऊ उद्या जाऊ करता करता आलो इथं. आल्यानंतर सरांनी 3 दिवसाच्या याच्यामध्ये इतकं चांगल्या प्रकारे शिकवलं आम्हाला का म्हणजे असं वाटायला लागलं का ज्या वर्ष आपण असं लेट करून टाकलं, पहिल्याच इथं यावं लागत होतं. जे सरांनी प्रोडक्ट शिकवले, 20 प्रकारचे प्रोडक्ट शिकवले आम्हाला, ते अति अप्रतिम आहे. तर ते मी आता घरी गेल्यावर मला असं झालं कधी बनवील जे आपले ग्राहक आहे त्यांना कधी पोच करील ते पोच केल्यानंतर आपलं जी चव ज्या सरांनी आपल्याला दिली त्यांना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. असं अनुभव याच्यातून आलाय. त्याच्यानंतर 3 दिवस सरांची मॅडम त्यांनी एकदम घरचं आणि आम्हाला हे केलं, राहण्याची खाण्यापिण्याची एकदम 1 नंबर सोय केली. म्हणजे घरी फोन करावा असं सुद्धा वाटलं नाही मला का घरी फोन करावा, घरच्याची आठवण येते अजिबात नाही. जे बनवले प्रोडक्ट ते स्वतः बनवले, सरांनी सांगितले, शिकवले, त्याची चव पण घेतली आणि 1 नंबर लागले. त्याबद्दल ज्ञानसुंदरी व सरांचे एकदम मनापासून आभार. धन्यवाद.